मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळे शैक्षणिक बाबतीतले व्हिडिओ अपलोड केले जातात जे की आपल्याला काम करावं लागतं। गेल्याच 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला स्क्वॅप जे आता सध्याचं नवीन टूल आलेलं आहे आपल्या शाळेचं मूल्यांकन करण्यासाठीचं, त्या स्क्वॅप मूल्यांकनासाठी शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं हा व्हिडिओ दिला होता। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। स्क्वॅपच्या कामाची सुरुवात करण्यासाठी आपण आपल्या शाळेचं पहिल्यांदा खाते तयार करणं आवश्यक आहे आणि ते खातं कसं तयार करायचं हे या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या प्रात्यक्षिकासह मी सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या कामानंतरच तुमची पुढची कामं होणार आहेत। तर या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी देतो, तो नक्की पहा। आज आपण पाहणार आहोत जी काही मानकं आपल्याला आपलं खातं तयार झाल्यानंतर जी 128 मानकं आपल्यासमोर येणार आहेत, त्या मानकांपैकी लागू नसलेली मानकं आपल्या शाळांना, बऱ्याच शाळांना ज्या प्रकारच्या शाळा आहेत त्या प्रत्येक प्रकारच्या शाळांना काही मानकं लागू असणार नाहीत। ती लागू नसलेली मानकं कशा प्रकारे सबमिट करायची ते आपण पाहणार आहोत आणि त्यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये लागू असलेल्या मानकांचे स्तर कोणते आहेत आणि कोणत्या स्तराला कोणते पुरावे घ्यायचे आणि ते पुरावे Google ड्राईव्हमधली लिंक पेस्ट करून कसे सबमिट करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो पहिलं काम आपण रजिस्ट्रेशन करूया। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लागू नसलेली जी मानकं आहेत ती मानकं सबमिट करूया, कारण त्यासाठी कोणतेही पुरावे वगैरे लागत नाहीत, ती फक्त सबमिट करायची असतात। तर ती अगदी सबमिट करून घेऊया, म्हणजे आपलं थोडं काम आणखीन पुढे जाईल आणि नंतर लागू असलेल्या मानकांचं काम आपण करणार आहोत, त्याचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत। चला तर आपण लागू नसलेली मानकं कशी सबमिट करायची ते पाहूया। त्यासाठी मी जाणार आहे आता क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मी इथं सर्च विंडोमध्ये टाकणार आहे MAA.AC.in ही SCRTची वेबसाईट आहे, ही टाकणार आहे आणि गो करणार आहे। गो केल्यानंतर इथं आता पहिल्यांदा SCRTचं पेज आलेलं आहे, त्याला पटपट वर ढकलत मी इथं येणार आहे जिथं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा असा एक चौकोन आहे आणि इथं हे जे ओपन बटन आहे या ओपन बटनावर मी क्लिक करणार आहे। ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर स्क्वॅपचं एक पेज ओपन झालेलं आहे आणि इथं ज्या अनुक्रमानिकेमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक या ओपन शब्दावर आहे, या ओपन शब्दाला मी क्लिक करणार आहे। ओपन शब्दाला क्लिक केलं। ओपन शब्दाला क्लिक केल्यानंतर आता खाते तयार करा हे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। खाते तयार झाल्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत। तर आता मी लॉग इन करणार आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मी माझी इथं जी ईमेल मी वापरली होती ती ईमेल इथे मी टाकणार आहे आणि ही ईमेल टाकल्यानंतर त्याच्यासाठीचा जो पासवर्ड आहे जो मी तयार केला होता तो पासवर्ड मी इथं टाकणार आहे। ओके, हा पासवर्ड मी इथं टाकलेला आहे आणि लॉग इनवर क्लिक करतो। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मी इथं लॉग इन झालेलं तुम्हाला दिसत आहे। माझ्या शाळेची माहिती इथं तुम्हाला आलेली सगळी दिसत आहे, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा वगैरे हे सगळं आलेलं आहे। आता याच्या खालीच ही तुम्हाला मानकं सगळे दिसत आहेत, मानक 1 2 3 4 5 6 येलो कलरमध्ये, अशी एकूण ही 128 मानकं आहेत। ही 128 मानकांच्या प्रत्येक मानक उघडून त्याचा स्तर तुम्ही निवडायचा आहे। 4 स्तर असणार आहेत आणि पुरावा सादर करून ते मानक सबमिट करायचं आहे आणि मग शेवटी इथं आपल्याला हे पूर्ण सबमिशन जे आहे गुलाबी बटन ते करायचं आहे। पण ही 128 मानकं आपल्या सगळ्या शाळांना लागू नाहीत। काही मानकं आपल्या शाळेला लागू नसणार आहेत शाळेच्या प्रकारानुसार। ती कोणती आहेत त्यासाठीची एक फोटो मी आता तुमच्यासमोर ओपन करतो बघा, आणि हा फोटो मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो किंवा आता बघता सुद्धा तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी हा टाकणार आहे DK टीचर सपोर्ट, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आता हा पहिला प्रकार आहे बघा शाळेचा, प्राथमिक शाळा। प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह नसल्यास या शाळेसाठी लागू नसणारी मानकं कोणती आहेत बघा, इथं लागू नसणारी मानकं आहेत 4 10 11 12 13 14 15 16 26 63 64 65 66 63 आणि 74, म्हणजे जवळजवळ 15 मानकं लागू नाही आहेत आणि 113 मानकं लागू आहेत। म्हणजे या 1 ते 4 शाळांनी 113च मानकं सबमिट करायचे आहेत पुराव्यासह आणि पुरावा न घेता सबमिट करायचे आहेत 15, असे एकूण 128 मानकं त्यांनी प्रत्येकानेच सबमिट करायचे आहेत। फक्त काहींना पुरावा लागणार नाही, जी लागू नाहीत त्यांना, आणि लागू आहेत त्यांना पुरावे लागणार आहेत, त्याची लिंक लागणार आहे। तर आज आपण फक्त सोपं एक काम करणार आहोत की लागू नसलेली मानकं आपण
पूर्ण करणार आहोत। तर आता माझी पहिल्याच प्रकारातली शाळा आहे 4, 10, 11, 12 यातली 1, 2 तुम्हाला मी सबमिट करून दाखवतो। मी परत एकदा जातो या पेजवर। आता 4 हे मानक मला लागू नाही, इथं बघा हे 4 नंबरचं मानक आहे। तर या 4 नंबरच्या मानकावर मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर प्रत्येक मानकाला असा एक वर्णन आहे किंवा त्याचं एक डिस्क्रिप्शन आहे। या मानकाचं वर्णन काय बघा, शाळा माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते। आता हे मला का लागू नाही, तर माझी 1 ते 4 ची शाळा आहे आणि माझ्याकडे माध्यमिक हा विषयच येत नाही, त्यामुळे विषयाची निवडीचे स्वातंत्र्य नाही, त्यामुळे हे मला लागू नाही। तर हे जे 4 स्तर खाली दिसत आहेत तुम्हाला, प्रत्येक मानकाला हे स्तर असणार आहेत, स्तर 1, स्तर 2, स्तर 3 आणि याचा 4था स्तर आहे आणि याला एक 5वा स्तर सुद्धा आहे, तो म्हणजे लागू नाही। तर आता हा लागू नाही हाच मुद्दा मी निवडणार आहे। मुद्दा निवडल्याबरोबर त्याचा कलर बदलतो बघा, हा लागू नाही मुद्दा निवडल्यावर तो ब्ल्यू झाला आणि सबमिट करा हे जे खाली बटन आहे हे ओपन झालेलं तुम्हाला दिसत आहे, आधी ते ओपन नव्हतं। ठीक आहे, आता मी हे सबमिट करावर क्लिक करतो। आता हे माझं 4थं मानक पूर्ण झालेलं आहे, याचा कलर सुद्धा बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। 1, 2, 3चे कलर वेगळे आहेत आणि 4चा कलर वेगळा आहे। आता अजून एक मानक आपण बघूया लागून असलेलं 10, 11, 12। ठीक आहे, चला परत जाऊया इथं आणि 10 मानक, इथं 10 मानकावर मी क्लिक करतो। इथं 10 मानक आहे बघा, 10 नंबरचं मानक, त्याच्यावरती मी क्लिक करतो। याच्याही 4 स्तर उघडलेले आहेत। शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजक कौशल्य विकसित करते। आता छोट्या शाळेमध्ये रोजगार आणि औद्योगिक गोष्टी आपण शिकवत नाही, त्यामुळे हे मला लागू होत नाही। त्यामुळे स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4च्या खाली येऊन मी स्तर 5, त्याला स्तराला त्या क्रमांक नाही, डायरेक्ट लागू नाही असं ठीक लिहिलेलं आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो। नाही तर तो स्तर 5वा वगैरे म्हणाल तर त्याला स्तर नाही, डायरेक्ट लागू नाही असं, आणि परत सबमिट करावर मी क्लिक करतो। 10वं मानक सुद्धा ब्ल्यू झालेलं तुम्ही बघू शकता। आता परत 11व्या मानकावर मी क्लिक करतो। 11वं मानक काय, शाळा विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग संभव, आरोग्य, साक्षरता याविषयी जाणीव जागृती करते। तर आता इथं बघतो मी परत एकदा 11, 12 हे सुद्धा माझ्या शाळेला लागू नाही, त्यामुळे हे 11वं मानक जे आहे ते काय करणार आहे मी, ते सुद्धा लागू नाही असं हे करून मी याला सबमिट करणार आहे। तर मित्रांनो, जेवढी मानकं तुमच्या शाळेला लागू नाहीत ती सगळी एकदा उघडून लागू नाहीवर क्लिक करून सबमिट करा, म्हणजे तुमचं आणखीन काही काम या स्वॅपच्या माध्यमातलं पुढं जाईल। तर मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी एकदा हे उघडा, रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आता मी जो फोटो दाखवला त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा माझ्या व्हॉट्सअप चॅनलमधून मिळणार आहे तुम्हाला, तो फोटो समोर ठेवा। जी मानकं ज्या क्रमांकांची मानकं लागून आहेत ती पटपट ओपन करून लागू नाहीवर क्लिक करून सबमिट करा। आता जी मानकं लागू असणार आहेत, उदाहरणार्थ हे 1 नंबरचं मानक, याच्याबाबत काय करायचं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। जी मानकं लागू आहेत त्यांचे पुरावे कोणकोणते ठेवायचे तेही तुम्हाला मी सांगणार आहे, फक्त ओपन करून दाखवतो 1 नंबरवर। आता ज्या स्तरामध्ये तुम्ही येणार आहात तो स्तर आपल्याला पहिल्यांदा निश्चित करावा लागेल आणि त्या स्तराला क्लिक करावं लागेल आणि त्या स्तराचे आवश्यक जे फोटो PDF आहेत ते Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आपल्याला इथं पेस्ट करावी लागणार आहे। Google ड्राईव्हवर ते अपलोड करून त्याची लिंक इथं पेस्ट करावी लागणार आहे। तर कोणत्या स्तरात आहेत, त्याचे पुरावे कोणते आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। या व्हिडिओमध्ये इतकंच स्वॅप बाबतीतले आणि इतर आणखीन शैक्षणिक माहितीतले व्हिडिओ पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय।